बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री अचानक दिल्लीमध्ये दाखल झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले। मुंबई पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यामुळे आता मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट झालाय। लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकवरून एकाच कारमधून प्रवास केला। मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे। जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम झालेला आहे। कनेक्टिंग लिंकची संकल्पना 2010ची, मात्र आधीच्या सरकारनं 13 कारणं देत फाईल बंद केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। महायुतीच्या सरकारनं अशक्य शक्य करून दाखवल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा वेगवान विकास झालेला आहे आणि ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्रेंडिंगवर आलेला आहे। फडणवीसांच्या कार्याला नेटिझन्सनं सलाम केलाय। महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। पत्रातून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं कौतुक केलंय। मुंबईहून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती। एक्सप्रेसवेवर तब्बल 3 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची माफी मागितली। मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली। भणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। गेल्या 3 तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सुप्रिया सुळेंना फटका बसला। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकल्या होत्या। सोशल मीडियावर सुळेंचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। आता आमची वाशीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रासह विविध बँका आणि सोसायट्यांची संक्षिप्त आढावा बैठक घेतली। आता एक मोठी बातमी, मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या नगरसेवकांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच इशारा दिलाय। महापालिका सभागृहात काल एका तातडीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपचे अनेक नगरसेवक अनुपस्थित असल्याचं दिसून आलंय। या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत शिस्तीवर भर दिलेला आहे। या घटनेची गंभीर दखल घेत अनुपस्थित राहिलेल्या 40 नगरसेवकांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। त्यामुळे या नगरसेवकांना आता आपल्या अनुपस्थितीचे ठोस कारण द्यावं लागणार आहे। सुनेत्र पवार यांनी भाजपची साथ सोडली तर एकत्र येऊ शकतो असं मोठं विधान आमदार रोहित पवार यांनी केलंय। भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले तर एकत्र येणं कठीण आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं। तर भाजपची साथ न सोडल्यास बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते असंही रोहित पवार म्हटले। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचं पंढरपुरातील पोस्टर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत। विक्रमी मताधिक्याचं नातं तुमचं आणि माझं ऋणानुबंधाचं अशा आशयाचे पोस्टरवर आशय असा लिहिण्यात आलेला आहे। परभणीतील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कडूंच्या निर्णयाला तीव्र विरोध केलाय। विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप केलाय। पक्ष वाढवण्यासाठी आम्ही 10 वर्ष मेहनत घेतली, मात्र आमचा विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यात जनगणनेला सुरुवात करण्यात आली। यावेळी जनगणनेच्या पोर्टलवर स्वतः रक्षा खडसेंनी त्यांच्या परिवाराची जनगणना केली। यावेळी तहसील प्रशासन देखील उपस्थित होतं। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्कला अटक करण्यात आली आहे। वनराई पोलिसांकडून या प्रकरणात 12व्या आरोपीला आतापर्यंत अटक केलेली आहे। महेश खेमलानी हा मोठा ड्रग्ज तस्कर आहे। भोंदू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 9व्या गुन्ह्यात 4 मे पर्यंत खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। व्यावसायिक राजेंद्र जासूदनं खरातवर फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। पुण्यातील कोंढवा परिसराला पाकिस्तानचे कराची असं संबोधल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय। भाजप पुणे शहर युवा शाखेचा खजिनदार सर्वेश मेहेंदळे याचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला। एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांनी त्यांना MMRDAकडून देण्यात आलेल्या घरांबाबत तक्रारी केल्यात। घरांमध्ये अनेक समस्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तातडीनं या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येते। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सुरू झालेलं वाकयुद्ध राज्यात 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची सक्तीची अंमलबजावणी करत परवाने रद्द करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती। मात्र त्यानंतर रिक्षा संघटनांनी परवाने रद्द करण्याला विरोध केला।
यानंतर परिवहन मंत्र्यांनी एक पाऊल मागे घेत परवाने रद्द करणार नाही, मात्र मराठी सक्तीची मोहीम सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यासोबत 16 ऑगस्ट नंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलं. प्रताप सरनाईक यांच्या याच भूमिकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय. तर मराठीचा सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे, मात्र भाषेच्या मुद्द्यावरून हिंसा सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो. नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. दरम्यान मराठी सक्तीबाबत मुदतवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला होता. यावर सरनाईकांनी राज ठाकरेंवरच वारंवार भूमिका बदलत असल्याचा पलटवार केलाय. पाहूयात. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा? नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची? लायसन्सच रद्द करा. राज ठाकरेंची भूमिका दिवसेंदिवस बदलत असते. परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांच्याच मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले. त्यांनीच क्लासेस चालू केले आणि ते असं म्हणतात त्यांना हिंदी कशाला, मराठी कशाला शिकवायचं. तुम्ही एक भूमिका स्पष्ट करा ना मराठीविषयी. तुम्ही एकदा म्हणता की त्यांना ही मराठी शिकवायला पाहिजे आणि एकदा म्हणतात कशाला त्यांना मराठी शिकवायचं, त्यांना येणंच बंद करायला पाहिजे. असं होत नाही ना. आपली भूमिका राजसाहेब ठाकरेंनी एकदा स्पष्ट केली पाहिजे, जेणेकरून मराठी अजूनही आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि लढाईची वेळ येते तेव्हा ते कोणाला तरी पुढे करतात अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना संजय राऊतांनी शिंदे आणि त्यांच्या आमदारांची जोरदार खिल्ली उडवली आहे. पाहूयात. आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. ते असं म्हणतात की जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे केलं जातं. मग एकनाथ शिंदे कधी लढले? एकनाथ शिंदे तर लढाई टाकूनच पळून गेले ना. कपडे सोडूनच गेले सगळे हे लोक. ते आणि त्यांचे 40 लोक रणांगणात आम्ही लढत असताना आम्ही पाहिलं ते कपडे आणि सगळे चड्डा बन्यान कोणाच्या पडल्या आहेत. तर नंतर कळलं की 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांची ही चड्डी बनियान आहे आणि ते निर्वस्त्र होऊन तिथे गेले सगळे. आणि मग त्या लोकांनी त्यांना नवीन कपडे शिवले आणि शपथा घ्यायला लावल्या. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केलं. महावितरण कंपनीनं कामावरून काढून टाकलेल्या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कामगार दिनाच्या दिवशी जळगाव शहरातील एका कंपनीतील कामगारांवर आंदोलन करण्याची वेळ आली. शहरातील श्यामा मुखर्जी उद्यानात MIDCतील एका कंपनीतील कामगारांनी एकत्र येत आंदोलन केलं. पगारवाढ, वैद्यकीय सुविधा आणि नोकरीची शाश्वती यासह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
तासवडे टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. कंपनीकडून मनमानी पद्धतीनं 6 पदरी रस्त्याचं काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. सामान्य नागरिक शेतकऱ्यांच्या वाहनांना कोणताही रस्ता ठेवला नसल्याचा आरोप करण्यात आला. जळगावच्या सावदामध्ये महाराष्ट्र दिनी नागरिकांनी उपोषण केलं. प्लॉट समोरील अतिक्रमण हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. इंदापूरच्या निमगाव केतकी कडकडीत तिथे बंद पाळण्यात आला. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अघोषित भार नियमन लागल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येते. हिंगोलीमध्ये नागरी सुविधांच्या प्रश्नांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री निवेदन घेण्यासाठी न थांबल्यानं मडके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. आता एक मोठी बातमी. भोरच्या नसरापूर गावात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. घरासमोर खेळणाऱ्या एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. 65 वर्षीय आरोपीनं गोठ्यात नेऊन मुलीवर बलात्कार केला आणि दगडानं ठेचून तिची हत्या केली. तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवण्यात आला होता. दुपारी मुलगी घरी न परतल्यानं शोधाशोध केली असता गोठ्यात तिचा मृतदेह आढळला. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता हा प्रकार उघडकीस आलाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. दरम्यान या घटनेनं ग्रामस्थांमध्ये मोठा संताप असून पोलीस स्टेशन बाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणे इतपत स्थिती निर्माण होते. 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत, एवढं भान आपल्याला असावं. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. जळगावच्या भुसावळमध्ये गेल्या पंधरवड्यापासून तापमान 45 अंशांच्या पार गेल्यानं भुसावळकर होरपळत आहेत. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमान काहीसं कमी झालंय. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. अमरावती जिल्ह्यातील एका लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रिकेत टिपू सुलतान यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आलाय. वलगाव जवळील मिर्झापूर येथील शोहेब अहमद यांच्या लग्नाची ही पत्रिका असल्याची माहिती समोर येते. मध्य रेल्वेवर नीट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द केलेला आहे. असं असलं तरी शनिवारी मध्यरात्री धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड इथे लोकल थांबणार नसल्यानं या स्थानकांवर ब्लॉकपूर्वीची शेवटची टिटवाळा लोकल रात्री 11:16 असते. मेट्रो 6 प्रकल्पासाठी स्टील गर्डर लॉन्चिंगच्या महत्त्वाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर ते जोगेश्वरी स्थानकादरम्यान 10 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंतच्या ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. शनिवारी रात्री 9:30 वाजल्यापासून रविवारी सकाळी 7:30 वाजेपर्यंत 6व्या मार्गावर हा 10 तासांचा ब्लॉक लागू राहणार आहे. याशिवाय अप जलद मार्ग आणि 5व्या मार्गावर पहाटे 1 ते 4 या वेळेमध्ये अतिरिक्त ब्लॉक घेतला जाणार आहे, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. या चांदी 3,000 रुपयांनी स्वस्त होऊन 2,45,000 रुपयांवर आली आहे. तर सोन्याच्या भावात 1,800 रुपयांची घसरण होऊन ते 1,48,600 रुपयांवर आले आहे. चांदीच्या दरात 7,000 रुपयांची वाढ होऊन ती 2,48,000 रुपयांवर पोहोचली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी 1 मे रोजी 3,000 रुपयांची त्यामध्ये घसरण झाली. परिणामी चांदी 2,45,000 रुपये प्रति किलोवर आली आहे. अशाच प्रकारे सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची वाढ होऊन ते 1,50,400 रुपयांवर पोहोचले होतं.
आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. आता सरकारनं आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या इंधन दरात वाढ केल्यामुळे एअर इंडियानं रोज 100 उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतलाय. इंधन दरवाढीमुळे जूनपासून युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील सर्वाधिक उड्डाणं कमी केली जातील. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही मार्गावरील उड्डाणांचा समावेश आहे. जळगावच्या भुसावळमध्ये गेल्या पंधरवड्यापासून तापमान 45 अंशांच्या पार गेल्यानं भुसावळकर होरपळत आहेत. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमान काहीसं कमी झालंय. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. अमरावती जिल्ह्यातील एका लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रिकेत टिपू सुलतान यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आलाय. वलगाव जवळील मिर्झापूर येथील शोहेब अहमद यांच्या लग्नाची ही पत्रिका असल्याची माहिती समोर येते. हिंगोली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ही मागणी केलेली आहे. पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना त्यांनी निवेदन दिलंय. यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना पालकमंत्र्यांसमोर शेतकरी आक्रमक झाले. कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या देवगड हापूसवर यंदा निसर्गाची वक्र दृष्टी पडलेली आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. केवळ 8 ते 30% आवक होते आणि याचा फटका आता आंबा कॅनिंग व्यवसायाला देखील बसलाय. कॅनिंगचे दरही घसरले असून कच्च्या मालाची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमरस, पल्प आणि इतर आंबा उत्पादनं महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या कुटुंबियांना मारहाण आणि धमकावणाऱ्या 2 गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयित प्रेम गांगुर्डे आणि दर्शन उर्फ ओंकार सूर्यवंशी यांनी मुलीच्या घरी जाऊन भंगाणा घालत विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बीडच्या माजलगावमध्ये एका व्यक्तीनं झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि वेळेवर दिलेल्या CPRमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आलंय. अकोल्यात न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ एका शिक्षकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या शिक्षकाला ताब्यात घेत अटक केली. शहरातील खडकी परिसरातील प्लॉट खरेदी विक्री प्रकरणात फसवणूक झाल्याचा आरोप संबंधित शिक्षकानं केला होता. परभणीच्या मरडसगाव शिवारात गोदावरी नदीपात्रामध्ये 2 जणांचा बुडून मृत्यू झालाय. पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे. एकाच महिन्यात जिल्ह्यातील धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठा 19% कमी झालाय. यामुळे जिल्ह्यातील 226 प्रकल्पात केवळ 30% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईच्या माहीममधील मच्छिमार नगरमधील रहिवासी रस्त्यावर उतरले. काही लोकप्रतिनिधींकडून विधान परिषदेमध्ये रहिवाशांच्या हिताच्या आड येणारी विधानं केली जात असल्याचा आरोप केलाय. आमच्या मागणीनुसार पुनर्विकास करणार असल्याची भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. मावळ तालुक्यातील पवना नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्रांच्या तत्परतेनं मृतदेह बाहेर काढण्यात आला. अनेक राज्यातील पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्याला बीड पोलिसांनी अटक केली आहे. रामनिवास मंजू गुप्ता असं या चोरट्याचं नाव आहे. नांदेडच्या मालेगावात चोरट्यानं सराफ दुकानातून दागिन्यांची बॅग लंपास केली आहे. चोरीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नागपुरात भरधाव मालवाहक गाडीनं धडक दिल्यानं महिलेचा मृत्यू झाला. राणी दुर्गवती चौकातील अपघाताचं CCTV आता समोर आलंय. नाशिकच्या सिडको परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीची कट लागल्यामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपुरातील नंदनवन परिसरात आई आणि मुलीनं आत्महत्या केली. लग्न झालेल्या इंजिनियर मुलीला सासरच्यांकडून त्रास होत होता. त्रासाला कंटाळून दोघींनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.